मित्रांनो आपले खेकड्याचं कालवण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। मित्र पहिल्यांदा आपल्याला खेकडा एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे। खेकड्याचं कालवण बनवणार आहे। बघा सफेद खेकडा आहे बघा। एवढी आहे। आज मस्तपैकी कालवण करूया आपण। घेऊन धुवून घेतले तशी बघा। आणि हे मिक्सर मध्ये आपल्याला वाटायचे। पाकड्या पेंद कोपरा पण आहेत, मस्तपैकी वाटून त्याच्यात पाणी घालून गाळून घेऊ। बघा मित्रांनो वाटून झालेलं आहे आपलं। त्याच्यात पाणी आता पाणी टाकतो आणि ते गाळून घेतो। एकदम पातळ करायचं आपल्याला, गाळूनच घ्यायला लागतं, नाही तर ते कवटा असतात ना ते विचित्र लागतात। बघा मित्रांनो मी पाणी काढून घेतलंय त्याचं। पाकड्यांचा जो चुरा केलेला मिक्सरमध्ये त्याचा फक्त पाणीच घ्यायचं आपल्याला गाळून, बाकीचा जो हिस्सा राहतो ते फेकून द्यायचा। चला आता मी बनवायला सुरुवात करते। भावना आपले व्हिडिओ कसे आवडतात का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो तेल मस्त गरम झालंय आपलं, त्याच्यामध्ये लसूण कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊ। बघा मित्रांनो कांदा मस्तपैकी भाजून घेतला। मिरची टाकायला विसरलेलो, मिरची पण टाकली। तिखट बनवतोय मस्त तिखट। मला कसं वाटतंय ते पण कमेंटमध्ये सांगा मला। अजून नवीन आहे जरा तर मी मसाले टाकतो, आपले घरचेच मसाले। जरा मित्र आवाज जरा पटली झाली जळायचं। 2 चम्मच मसाला घेतला, मसाला हळद थोडीशी म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं। गरम मसाला आणि भावांना मी थोडा चिकन मसाला टाकतो। चिकन मसाला नाही, सॉरी बिर्याणी मसाला। फक्त वास येण्यासाठी मस्त वास येतो त्याचा। मस्तपैकी असं कालवून घ्यायचं।
तेल कमी झालं वाटतंय. पाणी टाकतो थोडंसं. त्याच्यामध्ये पण थोडं मसाला टाकू. खेकडी, सफेद खेकडी. कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे काय बोलतात. अर्धीकडं काही बेलखडं पण बोलतात या खेकड्यांना. आमच्याकडे खेकडं बोलतात. त्याच्यामध्ये आपण घालू मसाले. लाल मसाला, मिरची मसाला, हळद, मीठ. मीठ चवीनुसार टाका. आता खराट व्हायचा. एवढं टाक. नंतर लागला तर परत टाका. आणि पाणी बघा, आपण पाकड्यांचा पाणी केलेला तो पण आपल्याला टाकायचा आहे ह्याच्यामध्येच. तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. सर्व मसाले आपले भाजलेले आहेत मस्तपैकी. आता हे पाणी आपल्याला टाकायचे त्याच्यात. पाकड्याचं पाणी घालता येईल ना मित्रांनो, काळजी घ्यायची जरा. कारण ते चोरा पाकड्यांचा असतो ना, तो जरा पण गेला नाही पाहिजे आतमध्ये. नाही तर चांगलं नाही लागत कालवण. मित्रांनो बघा, उकळा येऊन द्यायचा. नंतर त्याच्यात आपण ते खेकडे टाकूया. मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवू. एक 5-10 मिनिटासाठी फक्त ठेवायचं झाकण. नंतर मग शिजून द्यायचं झाकण काढून. उकळा येईपर्यंत. सध्या पण मी असंच ठेवतो झाकण ठेवतो याच्यावरती 5-10 मिनटं. तसं शिजून देतो. मित्र 10 मिनटं झालेत. तर बघतो आता काही आला आहेत. आता आपल्याला किती रस्सा लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ. एवढा रस्सा ठेवतो मी मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला कोकमचे साल पण टाकायचे. आंबट झालं ना तर एकदम मस्त लागते. आंबट आपण काय पण टाकू शकतो. मी कोकमचे सालही टाकतोय. माझ्याकडे आहे ते. ही बघा कोकमचे साल आहे. ते आम्ही आमच्या जंगलातूनच आणले. हे बघा 2 ते 3 घ्यायचे. 3-4 4 घेतलेत बघा. आंबट जेवढं होईल ना, म्हणजे जास्त पण नाही टाकायचं. आंबट म्हणजे आंबट रस्सा झाला तर मस्त लागते. बघा असंच आता उकळा येऊन द्यायचं. आता झाकण नाही ठेवायचं आपल्याला. आता भेटतो पूर्ण तयार होईल तेव्हा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
मित्रांनो आपले खेकड्याचं कालवण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो कसं झालं